ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुम्ही पाहत आहात अन्नपूर्णा बाय कविता नेहरे यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत अगदी खूपच हलकी, पचायला सोपी आणि पारंपरिक शेपूची भाजी. मुगाच्या डाळीसोबत अगदी भन्नाट कॉम्बिनेशन लागतं. अगदी 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. यासाठी मी मुगाची डाळ 10 ते 15 मिनिटं अगोदरच भिजून ठेवली होती. हिरव्या मिरच्या मी टेचून घेतल्या होत्या. लसूणही टेचून ठेवला आहे. आणि ही शेपूची भाजी ही मी अगदी स्वच्छ पाण्यात 1-2 पाण्यात धुवून निवडून ठेवली होती. कारण नेहमी लक्षात ठेवा, एक खास टिप मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. शेपूची भाजी कापल्यानंतर कधीच धुवायची नसते, म्हणून अगोदरच धुवून स्वच्छ करून सुकून ठेवावी. छान अशी बारीक कट करून घ्यायची. शेपूची भाजी ही खायला खूप हेल्दी असते. आणि हो, ही भाजी जास्त शिजवायची नसते, नाहीतर ती कडू लागते. मूग डाळ अगदी 10 ते 15 मिनिटंच भिजून ठेवायची भाजी करायच्या अगोदर. ह्या भाजीचे जाड-देठ काढून टाकायचे आणि जास्त वेळ शिजवून नाही द्यायचे. आणि शेपूची भाजी चिरून झाल्यानंतर एका भांड्यात काढून टाकायची. आणि नेहमी लक्षात ठेवा, शेपूची भाजी चिरल्यानंतर धुवायची नसते. त्याच्यामुळे चिरायच्या अगोदरच ती धुवून सुकवून ठेवा, मगच चिरा. तुम्ही शेपूची भाजी कशी करतात नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही डाळ घालून करता की नुसती करतात? तुमच्या घरात शेपूची भाजी कोणाला आवडते? कारण बरेच जण शेपूची भाजी खात नाही, कारण त्याचा एक वेगळाच अरोमा येतो. ही भाजी आपली कापून झालेली आहे. आता एक पॅनमध्ये तेल गरम करूया. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकूया. जिरे तडतडले की त्याच्यामध्ये हिंग टाकूया. मी एक टिप सांगणार आहे, शेपूची भाजी कडू का लागते. आणि ही गोष्ट केल्यावर शेपूची भाजी कडू कधीच लागत नाही, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ही भाजी जर कोरडी हवी असेल तर झाकण उघडूनच शिजवा. रस्सेदार हवी असेल तर थोडं गरम पाणी घाला. छान असं आपला जिरे आणि हिंगाला फोडणी बसली आहे. तुम्ही मोहरी वापरू शकता, मी मोहरी स्किप केली आहे. आता टेचलेल्या हिरव्या मिरच्या आणि टेचलेला लसूण टाकून छान असं लालसर होईपर्यंत परतूया. ह्या भाजीला तेल जास्त नाही लागत. ही भाजी शेपू स्वतःलाच तेल सोडते शिजल्यानंतर. त्याच्यावर कमी तेलात छान अशी भाजी होते आणि चवीला अगदी छान लागते. लसूण टाकून छान असं लालसर होईपर्यंत परतून घेऊया. शेपूची भाजी मुगाच्या डाळीसोबत खूप उपयोगी प्रो लेवल टिप्स दिल्या आहेत, त्यासाठी नक्की व्हिडिओ बघा. आणि मुगाच्या डाळीसोबत ती खूपच छान आणि परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. तर नेहमी ही भाजी मुगाच्या डाळीसोबत ट्राय करून बघा आणि मला सांगा. आणि शेपूची भाजी पचन सुधारते, गॅस फुगणे कमी करते. मुगाची डाळ हलकी असल्यामुळे भाजी पचायला सोपी होते. आजारी व्यक्ती किंवा वयस्कर लोकांसाठी अतिउत्तम आहे. शेपूमध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असतं. आणि हो, मुगाची डाळ चांगला प्रोटीन स्रोत आहे. शेपू फायबर आहे. वजन नियंत्रित आणि पोट भरलेले राहायला मदत करते. हृदयासाठी अगदी चांगली, कमी तेलात बनणारी भाजी आहे. कोलेस्ट्रॉल कंट्रोल ठेवण्यात मदत होते. तर रोजच्या आहारात ॲटलिस्ट वन्स इन अ वीक तुमच्या आहारात राहू द्या. महिलांसाठी विशेष फायदेशीर आहे. हार्मोन्स बॅलन्ससाठी मदत करते. आता छान अशी डाळ परतून झाल्यानंतर शेपूची चिरलेली भाजी ॲड करा आणि 2 ते 3 मिनटं तिला शिजवा आणि छान अशी मिक्स करून घ्यावा. ही भाजी पचनासाठी खूप हलकी आहे आणि आजच्या धावपळीच्या जीवनात ही भाजी शरीराला आराम देते. डाएट करणाऱ्यांनी ही भाजी नक्की ट्राय करा. आणि हो, एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा, शेपू जास्त शिजवली तर तिचे पोषण कमी होते. थोडक्यात शिजवा, कमी तेल वापरा आणि ताजी शेपू वापरा.
शेपूची भाजी फक्त चविष्टच नाही तर आरोग्यदायी आहे, तर नक्की ट्राय करा. आणि हो, मी नेहमी बोलते, जेवण बनवणं हे पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सर्वांनी जपावी. म्हणून मी तुमच्यासाठी अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीत रेसिपी घेऊन येते. त्यामुळे माझ्या रेसिपी ट्राय करा. मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, तुमच्यासाठी मी आणखीन नवीन नवीन रेसिपी घेऊन येईल. तुम्हाला कुठल्या रेसिपी हव्या तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी नक्की तुमच्या फर्माईश पूर्ण करण्याची ट्राय करेन. आणि मला नक्की सांगा तुम्ही शेपूची भाजी कशी करतात, डाळ घालून की नुसती करतात. कारण शेपूची भाजी ही खूप हेल्दी असते, म्हणून आपल्या आहारामध्ये नक्की ठेवा. ही भाजी गरमागरम भाजी ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती किंवा भातासोबत अगदी अप्रतिम लागते. चव आणि आरोग्य याचा सुंदर संगम म्हणजे शेपूची भाजी. रोजच्या जेवणात अशी भाजी घेतली तर शरीर नक्कीच तंदुरुस्त राहते. तुम्ही ही शेपूची भाजी कशी करतात आणि कोणत्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला आवडेल हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही शेपूची भाजी किती हलकी, स्वादिष्ट, हेल्दी झाली आहे ना. मुगाची डाळ आणि थोडंसंही सामग्रीसाठी साहित्याने बनलेला हा पदार्थ केवळ चविष्ट नाही तर आरोग्यासाठी अगदी उत्तम आहे. गरम भाजी, भाकरी, भात सोबत सर्विंग करा, छान लागते. फक्त चवच नाही तर ह्या भाजीचे आरोग्यदायी फायदेही बघा. पचन सुधारते, गॅस कमी करते, आयर्नमुळे महिलांसाठी फायदेशीर, प्रोटीन आणि फायबरचे परफेक्ट कॉम्बिनेशन, वजन नियंत्रणासाठी अगदी योग्य. याचाच अर्थ असा की घरच्या घरी अशी भाजी नियमित बनवून तुम्ही शरीर तंदुरुस्त ठेवू शकतात. आणि लक्षात ठेवा, शेपूची भाजी जास्त शिजवू नका. मुगाची डाळ थोडीशी दाणेदारच असावी आणि तेल आणि मीठ मर्यादित वापरा. ही छोटी छोटी टिप्स लक्षात ठेवली की भाजी नेहमीच चविष्ट होते आणि हेल्दी तयार होते. तुमच्या घरात हे ट्राय कराल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी ही भाजी बनवताना काही चुका केल्या होत्या. शेपू जास्त शिजवली, गोड कमी केलं, तर मग हा प्रोसेस मला खूप सोपी वाटली आणि संपूर्ण कुटुंबाला आवडते. अशा घरगुती रेसिपी शेअर करणे मला खूप आनंद देते आणि तुम्हालाही नक्की आवडेल अशी खात्री आहे. तुम्हाला अशी कोणतीही पारंपरिक किंवा हेल्दी भाजी पाहायला आवडेल कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी त्यावर नक्की एक रेसिपी तयार करेल. तुमचा फीडबॅक आणि प्रश्न आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर फ्रेंड्स, आजची शेपूची भाजी तुम्हाला नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक छोटीशी हेल्प माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अशाच घरगुती, हेल्दी आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनल पाहत राहा.